सो हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 19 तारीख आणि मी 18 तारखेला रात्री आलो होतो आणि आज मी चाललो आहे परत मुंबईला. कारण आजपासून म्हणजे गणपती व्लॉग्स चालू होतील. कारण आज आपल्या अंधेरीच्या वर्धेनायकाची ट्रॉली आपल्याला मंडळात म्हणजे जिथे गणपती म्हणतो तिथे द्यायला जायचं आहे. तर चला, आता वाजलेत 11 आणि मी आता निघालो आहे मुंबईला जायला. पाटील आलाय मला वाकडपर्यंत ड्रॉप करायला. चला जाऊया. पाटील येऊन थांबलाय, खूप उशीर झाला तो. मी कालच आलो आणि आज सकाळी परत निघालो. चला जाऊया. पाटील आलाय आणि चला जाऊया. कुठे सोडणार आहे? चला. ये पाटील काय बोलतो? अत्तर कुठलं गिफ्ट करायचं तुला सांग. आता आम्ही इथे अत्तर घेतो आणि वाकडवरून मी नीता ट्रॅव्हल्सने जाणार आहे. 11-11:30ची बस असते त्यांची. 11:30ची बस आहे वाटतं. आपण जाऊया आता. अत्तर इथे मी बनवतो आता, कारण माझं अत्तर संपलं. माझं एकही परफ्यूम नाही. बिलाविटा होता तो पण संपला. काय बोलतो मग पाटील? गिफ्ट करायला सांगायला पैसे नाहीत, गरीबी. नाही तुझा. ये बाय पाटील. तर काही जाता आम्ही म्हणजे मी शिवनेरीने चाललोय. दादरची शिवनेरी आहे, पण मी उतरणार मैत्री पाटला आणि तिथून घाटकोपर मेट्रो स्टेशनला उतरून मी मेट्रोने घरी जाणार. डीएनए जाणार. मी एकदम स्टार्टिंगच्या सीटवरती बसलोय. त्याला मी चालणार आणि नशीब लिंक आहे तर सगळं दिसेल. चला 525 रुपये तिकीट आहे. मैत्री पाटला काय रिझर्वेशन काय तर इथे फूड मॉलला गाडी थांबली होती आणि अजून मी जास्त काय नाही, एक स्वीटकॉर्न आणि एक पाण्याची बॉटल घेतली आहे. कारण जास्त भूक नव्हती. वडापाव वगैरे खाल्ला आहे मी. पाटील आणि मी मगाशी खाऊन आलो. ते रेकॉर्ड नव्हतं केलेलं, बट खाल्ला होता. तर जाऊया. अजून 1-1.5 तास लागेल मला जायला. मला तिथून मी सोनवशीच्या घरी जाणार आहे, गुंड्याकडे, जो व्हिडिओ कॉलमध्ये जो तुम्ही बघितलात त्याच्याकडे. मग तिथून आपण जाऊया. चला. गणेश दादा पण फोन आला होता मला की संध्याकाळी जायचं आहे, म्हणजे 6 नंतर ट्रॉली द्यायला जायचं आहे. बघूया, जाऊया. चलो. तर काय आता मी फायनली इथे उतरलो. पाटीला तू बोलला ट्रॉली जिम झालं. आता इथून सोनवशीकडे जाणार आहे. चला जाऊया. बट आता इथून रिक्षा भेटणं पॉसिबल नाही आहे. कारण म्हणजे पॉसिबल आहे बट खूप इथे भाव खातात. तर रॅपिडो नाही तर काहीतरी करूया. रिक्षा भेटली आहे आणि चालू आहे आता सोनवशीकडे. कुठे तिथे खूप एक्सायटेड आहे. तसं मी निघालो आहे. तसं त्यांनी एक 7 ते 8 कॉल केले मला बॅक टू बॅक. कुठे भेटला मी तिथे गेल्यानंतर त्याच्या हातात कॅमेरा घेऊन टाकणार. त्याला बोलणार तुला काय रेकॉर्ड करेल तेवढं रेकॉर्ड करत ते सगळं पोस्ट करेल. ते तुम्ही नक्की बघा. चला जाऊया. आता वाजले 2 आणि निघालो होतो एक 11:30 वाजता. फास्ट आलो आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं फास्ट येईल. म्हणजे मी खूप फास्ट आलो आहे आणि एकच स्टॉपमध्ये घेतला आणि मिसिंग लिंक करून आलो. त्यामुळं अजून खूप फरक पडला आहे. तर चला जाऊया. गाईज आता आम्ही फायनली म्हणजे मी पोचलो आता आणि त्यासाठी एक सिल्क घेतली आहे छोटीवाली. खूप खुश होणार आहे. म्हणजे एवढं खुश होणार आहे. मी तुम्हाला ते रिॲक्शन्स दाखवतो. एक मिनटं मला.
त्या बिल्डिंगमध्ये वरती आहे. जातो आणि दाखवतो. भारी आहे, ये तो भारी आहे भाई. रेकॉर्डिंग चालू आहे. बोल त्याच्यात काहीतरी. अरे बात थोड़ा आने के बाद लगा रहता ना. आपण चालू आहे ना आता. आता बोल. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हिशी हिशी हिशी. अजून मी कोण आहे? मी आहे निरंजनचा भाऊ. ऐ हळू Hello. जास्त हलवायचा नसतो कॅमेरा. बट किटकॅट आहे. किटकॅट माझी आहे. हे घे ना. नाही, किटकॅट माझी आहे. का का म्हणजे? का का म्हणजे मम्मी पप्पा कुठे आहेत? का? काम होतं. चालतंय. हिही. माया चॉकलेट लागते. मी आलो घरी. आता वाजलेत 2:30 वाजलेत. आता पोचलो. इथून मी डी नगरला जाईल 3:30 वाजेपर्यंत. माझं नाव आहे अर्णव सचिन कांबळे. हां, कुठे राहतो? मी राहतो घाटकोपरला. कुठल्या स्टँडर्डमध्ये? फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे मी. कुठली स्कूल? फातिमा हायस्कूल. फातिमा हायस्कूलमध्ये गेलास ना आता, हां, तर मग फातिमा बोलायचं. फातिमा हायस्कूल. ये. एकदा फा हा? फा 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 फा. अजून ते कसं? चालेल जा इकडे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे, हे कोण आहे? कोण आहे? दाखव. माझा फ्रेंड आलाय. बोल. हॅलो. तुझा कॅमेरा आहे? गोलू भैया. हॅलो. बोल, माझी फ्रेंड आलाय. ओळख करून दे फ्रेंडची. माझा फ्रेंड आलाय आता, युवान. बघा. हॅलो हेलो हेलो हेलो. स्कूल बता उनका नाम. माय स्कूल नेम इज फातिमा हाई स्कूल. ये लो बात करो आपसे. तर गाईज आता परत वेळ 1 वाजली आहे. ओ माय पप्पा आहे तिकडं. पप्पा. कोण आहे? हॅलो गाईज. हाय हाय, रामकृष्ण हरी. तर त्याचाच ब्लॉग तो माझ्या घरी आलाय. त्याचाच ब्लॉग मी लावलाय. 10 मिनिटं झाली. हे तर मी तुम्हाला मिळवतो आजी सोबत माझ्या. हे बघा, जेवण बनवते, चपात्या बनवते. चपात्या चपात्या बनवते, आळू वडी बनवते. आणि ही इकडे भाजी ठेवली. काय काम होतं? तर गाईस परत एक बेल वाजले. काय मम्मी आ गई. मम्मी. अरे बाबा, पडेल बिडेल त्याची स्क्रीन. हाय गुलू भाऊ. फा फा. हाय. तर आता मी पुढे फुटबॉल खेळतोय. बाय. यार फिर जगा दे. कॅमेरा कॅमेरा. अरे बोले. तर गाईज मी आता इथे आलोय मुंबईला. घरी जाऊन सगळं बॅग वगैरे ठेवून आम्ही परत खाली आलोय, कारण इथे पाव कापायचे आता. आणि हा वडे विकायचे आम्हाला. हा वैभवमाचा म्हणजे एक छोटासा स्टॉल आहे वडापावचा मुंबईमध्ये. डी नगरला, इंदिरानगरला, भाई भगत मार्ग. आणि तिथे त्या साईडला तिकडे आपली ट्रॉली सगळी धुतोय. गणेश दादा इथे सगळे, विकी दादा इथे सगळेजण तिकडे ट्रॉली धुत आहेत. आणि मी इकडे पाव कापतोय, कारण मला तिथं नाही जायचं. तिथे गेल्यानंतर मी पूर्ण भिजणार आहे. आणि पाऊस खूप चालू आहे. तिथे सगळेजण पोरं बाकीचे मस्ती करतात. आणि मी तुम्हाला ट्रॉली घेऊन जाताना सगळं काय दाखवेल. तर चला. आणि की दादाला मी परवाच्या दिवशी भेटलो होतो आणि आज परत. आणि मला खोटं बोलला की मी येणार नव्हतं. आज प्रकट झालेलं आहे. ए मामा.
तर आता खाली येऊन थांबलो आहे आणि सगळेजण ही चिलीबिली सोहम सगळ्यांनी नावं तरी सांगा. हा सोहम, लक्ष, पियुष, सिद्धू, तुषार, बाला, अजय दादा आणि गणेश दादा पण येतो तिथून. कारण आता ही ट्रॉली कुठे घेऊन जायची? 4 बंगल्याला, भारतनगर रे, तेच ते नवजित नगरला. नाव तरी दाखव. तर अंधेरीच्या वर्धनाची ही ट्रॉली आहे आणि आता जाऊया आणि गणपतीच्या ब्लॉगची इथून सुरुवात होते. तर चला, गणपती बाप्पा. अरे बोलू तर दिसला, हा चमकला. ठीक आहे, अजून काय? नाही हा चमकला पण चमकू. नाही नाही, हा चमकला. आम्ही आता म्हणजे थोडेसे एका बॉटलनी ट्रॉली धुतलेली आहे आणि आता हळदी कुंकू सगळं काय लावून बोलत होता काय बोलतो? जरा माईक का नाही लावत असं सांग. माईक माईक लावत. त्याला सांग, आवाजाची क्वालिटी सांग. तू व्लॉग नाही कर बघितला अरे माझे? बघितले सगळे, मग? पण दादाचे माईक नाही जास्त. अंधेरीचा वर्धविनायक इज प्रोफेशनल. मूर्ती मोरया. अंधेरीच्या वरद विनायकाचा जय सो. अजून काहीतरी बोल ना. अंधेरीचं वर्धन आहे. अंधेरीचा वरद विनायकचा जय सो. गाईज आता ही मूर्ती आपण घेऊन सॉरी ही ट्रॉली आता आपण घेऊन चाललेलो आहे आणि गणेश दादा आपल्याला सांगेल की आपला मूर्तिकार कोण आहे आणि ट्रॉली आता कुठल्या लोकेशनला घेऊन जायची. गणेश दादा, हां आपली ट्रॉली आता कुठे घेऊन जाणार आहे आणि आपली मूर्ती कुठली आहे, म्हणजे कुठल्या रूपात मध्ये आहे आणि आता मूर्तिकार कोण आहेत ते सगळं सांग. मी तुझ्या 2 प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो, पण कुठल्या रूपात आहे ते सांगू शकत नाही. चालेल. थोडंसं आपल्याला सिक्रेट ठेवावं लागेल. चालेल. तर आता सध्या आपण मूर्ती घेऊन चाललेलो आहे. आपल्या यावर्षीचे मूर्तिकार आहेत आपले विशाल रांजणकर. विशाल रांजणकर यांनी यावेळी कारखाना टाकलेला आहे भारतनगरमध्ये. प्रत्येक वेळी ते आंबोलीला करतात, पण त्यांनी यावेळी चेंज केलेला आहे. तर सध्या आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांना ट्रॉली देणार आहोत, जेणेकरून आता ते आपल्या मूर्तीची काम सुरू करतील. मूर्ती कुठल्या रूपात आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना थोडं वाटतं लागेल आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला लागेल अंधेरीचा वरद. अंधेरीचा वर्धन आहे. चला भेटूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मूर्ती अंधेरीच्या वरद विनायकाचा. तर आता सगळेजण निघाले ट्रॉली घेऊन आणि मी पण जाणार आहे आणि गणेश दादा पण येतो आहे. फक्त गणेश दादा थोडंसं मागून येईल, त्याचं काहीतरी काम आहे. चला. तर बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शूट करतोय आणि असं काहीतरी बसून आम्ही रील शूट करतो. सगळेजण चालत आणि शूट करतो. म्हणजे इंटरव्ह्यू नको. गणपती बाप्पा मोरया. आरामगीर 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 आरामगीर. चप्पल चौकी चप्पल नाला 10 बार निकल रही है. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. म्हणजे घेतली आहे का काय करतो? पंढरपूरून चालून आला तरी पण साधू होणार. ए इथे पण थांबव. ले
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फिरव 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 येऊ दे अजून फिरव अजून फिरव. हा येऊ दे. स्ट्रेट कर आरामशीर. काय लोंडे स्ट्रेट येऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए दम अरे घे ना मला हात लाव ना जरा. क्लाव खाव. मूर्तीचं काम चालू आहे वरती आणि हे इथून लेझरनी सांगतायत कसे काय मूर्ती बनवायची ते. गाईज आत्ता वाजलेत 9:30. आम्ही 8 वाजता सगळी पूजा करून इथे सगळे निघालो होतो मूर्ती म्हणजे ट्रॉली आणायला. आणि तुम्ही बघितलं असेल की कशी मजा करत आम्ही ट्रॉली आणलेली आहे. जास्त लांब नाही आहे पण मजा तरी येणार आहे कारण आपला बाळादादा तर हा सांगेल आपली मूर्ती कशी काय बनणार आहे ते. मूर्ती बनणार एकदम झकास. येतो परत येतो. त्याने काहीतरी काम सांगितलं कारण ते सकाळपासून धावपळ चालू आहे. आणि विशाल दादा तिथे सगळ्यांना सांगतो तिथे की आपली मूर्ती कशी काय बनते ते सगळं काय. मी सांगतो बघ मंडप आहे ना समोरून 30 आहे मागून 25 आहे असा आहे तो मंडप बरोबर पावसामुळे. तर काय होतं माहिती काय 30 फूट. तर या वर्षीचे मूर्तिकार जे आपली जी मूर्ती बनवणार आहे अंधेरीच्या वर्धिविनायक जे घडवणार आहेत ते विशाल दादा आहेत. तर विशाल दादा आपल्याला सांगतील आता आपली ह्या वर्षीची मूर्ती कशी काय असेल ते. दादा मूर्ती कशी असेल आपली. यंदाची मूर्ती आपली भव्य असणार आहे. ते पण बॅलेन्सिंग असणार आहे आणि अंधेरीची सर्वात उंच मूर्ती असणार आपली. तर खूप मजा येणार आहे बघायला. तर बघूया जे काय आता दादा बनवेल ते चांगलंच बनवेल एवढा तर फुल कॉन्फिडन्स आहे आम्हाला. तर गणपती बाप्पा मोरया. तर आपली ट्रॉली इथे आलेली आहे आणि जे काय असेल या ट्रॉलीवरती तुम्हाला बाळा तू गेला होता मगाशी लक्षात ठेव. चला नाही रे एकादशीपर्यंत थांब. आमचे झालेले. आम्ही आता रिक्षाचा नवीन बिझनेस चालू केलेला आहे. रेडरवरती हा डायरेक्ट शेअरिंग रिक्षा आहे 10 रुपये. 10 रुपये लेगा. हा काय तुमची नाटकी. चल जरा पुढे चल त्यांच्याजवळ चल. जाऊ दे पाटील बसले काय पाटीलला पडू दे पडलं तर काय असं कधी चालवली का गाडी आजपर्यंत सांगा बरं. फक्त एखादी वायर वियर असली की कॅमेरा जाईल पण नाही जाणार. पूर्ण स्टिक जाईल. आता व्लॉग आजपर्यंत किती केला नसेल. अबे 2 कॉल आ गए इसके पहले मैंने उठाया नहीं. ढोल वाजवल्यानंच गेला. ये सब कर लो ना ऐसे कमाएंगे कम से कम अपन लोग. अपना ही गणपति में ये हो जाएगा. तर काही आता आम्ही म्हणजे सगळी ट्रॉली वगैरे सगळी घरी घेऊन सगळं काय करून आता मी पण घरी आलो आणि एडिट करून आता मी पण झोपणार आहे कारण बॅक टू बॅक 3 दिवस झालं मी नाईट मारतो आहे. सकाळी 4:30-5ला झोपतो. तर आता मी फटाफट एडिट करेल एक रील टाकेल आणि मग झोपेल. ही बघा ही अशी अजून एक आहे मी तुम्हाला दाखवेल ती नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर
चला गुड नाईट. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.